सध्या चंद्रपुरामध्ये कोणत्याही गल्लीत गेलं तर फक्त राजकीय चर्चा कानावरती असते। यामध्ये माता महाकालीचा आशीर्वाद जणू चंद्रपूर जिल्ह्यालाच। 2017 मध्ये हे दोन्ही उमेदवार हे निवडून आलेले होते। यासोबतच यांना यांच्या कार्याचा अनुभव आहे, तसेच पक्षामध्ये काम करण्याचा देखील अनुभव आहे। नमस्कार मंडळी, अनकॉट टॉकमध्ये मी अंकुश दारवेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले आभारी आहे। सध्या चंद्रपुरामध्ये कोणत्याही गल्लीत गेलं तर फक्त राजकीय चर्चा कानावरती असते। तुम्ही इन्स्टा ओपन करा, फेसबुक ओपन करा, काही जरी ओपन केलं तरी तुम्हाला फक्त मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलेले बयान हेच आपल्या कानी पडतात। असो, आज चंद्रपुरामध्ये महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत झाली। यामध्ये माता महाकालीचा आशीर्वाद जणू चंद्रपूर जिल्ह्यालाच, की परत एकदा महिला महापौर घोषित झाल्या। यामध्ये अनेकांचे चेहरे फुलले आणि अनेक जण नाराज देखील झाले। त्याचं कारण म्हणजे असं, कारण की ओबीसी महिला या आता पुढच्या चंद्रपूरच्या महापौर होतील। जे पुरुष मंडळी या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये होते ते नाराज झाले आणि महिलांना जणू संक्रांतीचं वाणच मिळालं। आज दोन्ही पक्ष याच गोष्टीवर ठाम आहेत की महापौर हा आमच्याच पक्षाचा बसेल। पण सध्या परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसकडून संगीता अमृतकर तसेच भाजपाकडून संगीता खांडेकर या दोन व्यक्तिमत्वांची नावे ही पुढे आलेली आहेत। संगीता वर्सेस संगीता हा सामना आता महापौर पदासाठी आपल्याला रंगताना दिसतोय। 2017 पासून हे दोन्ही उमेदवार हे कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाही। असंच म्हणजे 2017 मध्ये हे दोन्ही उमेदवार हे निवडून आलेले होते। यासोबतच यांना यांच्या कार्याचा अनुभव आहे, तसेच पक्षामध्ये काम करण्याचा देखील अनुभव आहे। 2017 ते 2022 या दरम्यान भाजपाचा महापौर इथे होता। त्यामध्ये संगीता खांडेकर या स्थायी समिती सदस्य व तसेच झोन अध्यक्ष होत्या। सध्या कामाचा अनुभव आणि पक्षामध्ये सिनियरिटी बघता भाजपाची जर खेळी रंगली तर भाजपाकडून संगीता खांडेकर या योग्य उमेदवार ठरू शकतात। तसेच काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसकडून संगीता अमृतकर हे देखील योग्य उमेदवार ठरू शकतात। मित्रांनो, आम्ही तुम्हाला दोन पर्याय सुचवलेले आहेत। त्याशिवाय महापौर पदासाठी तुम्हाला कोणता चेहरा बघायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा। सोबतच तोपर्यंत नमस्कार।